ऑनलाईन प्रेरणा सत्र 17 आठवडा 15 या ऑनलाईन प्रेरणा सत्रामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपणा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. समस्त मानव प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी दुःखमुक्तीचा आदर्श मार्ग सांगितला ते आपल्या सर्वांचे मार्गदाता तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थांचे संस्थापक, आधुनिक भारताचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस, विचारास व कार्यास प्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. या प्रेरणा सत्राची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथेने करूयात. या प्रसंगी मी आयुष्यमान अंकुजी चव्हाण सर यांना विनंती करतोय, कृपया आपण त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घेऊन या प्रेरणा सत्राची सुरुवात करावी ही विनंती. आयुष्यमान अंकुजी चव्हाण साहेब. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. खूप खूप धन्यवाद सन्मान्य आयुष्यमान अंकुजी चव्हाण सर. आपण अगदी सुंदर आवाजामध्ये त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घेऊन दमंगमय वातावरण निर्माण केलं आहात. आपण मागील सत्रामध्ये आधुनिक बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या एका गाथेविषयी आपण विश्लेषण पाहिलेलं आहे आणि बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रिपब्लिकन आणि बुद्धिस्ट विचारवंत आदरणीय तेलतुंबडे सरांनी अभ्यासपूर्ण असं संबोधन केलेलं आहे. तोच विषय आपण कंटिन्यू पुढे करणार आहोत. उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करून मी आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सरांना विनंती करतो, कृपया आपण या विषयाला सुरुवात करावी ही विनंती. धन्यवाद बडगे साहेब. आपण एका महत्वाच्या सूत्राला आपण हे करत आहोत, स्पर्श करत आहोत आणि
हे स्पर्श करत असताना आपण काही महत्वाच्या बाबी पाहिलेल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती आपण या ठिकाणी थोडस काही नवीन असल्यामुळं आणि काही बाबींची पुन्हा आवश्यकता असल्यामुळं आपण त्या बाबी पाहतो. त्यात पहिली जी बाब आहे की रतनसुत्त हे बाबासाहेबांनी आपल्या बौद्ध पूजा पाठ आणि आपल्या हयातीत प्रकाशित झालेल्या फेब्रुवारी 24 फेब्रुवारी 1956 ला स्वतःच्या उपस्थितीत प्रकाशित झालेल्या बौद्ध पूजा पाठामध्ये रतन सुत्त समाविष्ट केलेला आहे. रतन सुत्ताच्या संदर्भात काही जे महत्वाचे मुद्दे येतात त्यात पहिल्यांदी की आम्ही बौद्ध धम्माला वैज्ञानिक धम्म म्हणतो. बौद्ध धम्माला एक सामाजिक धम्म म्हणतो. बौद्ध धम्माला कसलीही अंधश्रद्धा नाही असं म्हणतो. मात्र रतन सुत्त आलं की आम्ही अडखळतो. आम्हाला काही बाबी पहिल्यांदी अगदी ठामपणे आणि विश्वासार्हपणे आम्हाला कबूल केलं तरच पुढे जाता येतं. पहिली गोष्ट की आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोनातील, लोकशाही दृष्टिकोनातील आणि सखोल अभ्यासक असलेलं व्यक्तिमत्व होतं. नव्हे त्यांना आम्ही आधुनिक बुद्धच म्हणतो. आणि त्यांची व्हिजन आम्हाला प्राप्त होईपर्यंत थोडासा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे शिका म्हटल्यावर आम्ही लगेच ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा फिलॉसॉफी मध्ये किंवा PhD मध्ये तज्ञ होऊ शकत नाही. त्याच्या प्रारंभिक अवस्थेतच जर आम्ही खूप मोठी चर्चा करायला सुरुवात केली तर आम्हीही गोंधळून जातो आणि आमचं आकलन पण अधुरं राहत. या अनुषंगाने सृजनात्मक दृष्टीने रतन सुत्ताकडे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. मागच्या सत्रामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगितली की ती म्हणजे रतन सुत्त बाबासाहेबांनी जसंच्या तसं घेतलेलं नाही. ही पहिली बाब आहे. त्यामधील 3 गाथांचा क्रम बदललेला आहे. रतन सुत्ताच्या या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे की रतन कशाला म्हटलं, ज्याला आम्ही मराठीत रत्न म्हणतो. आणि ते रत्न म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ. या त्रिरत्नाची उकल या सुत्तामध्ये अधिक स्पष्टपणे होते. त्यातली
पारंपरिक 10वी गाथा आणि बाबासाहेबांनी ज्या 3 गाथेंचा बदल केला की ज्या शेवटी घातल्या होत्या पारंपरिक रतन सुत्तामध्ये, त्या बाबासाहेबांनी पहिल्यांदी घेतल्या. त्यामुळं बाबासाहेबांच्या बौद्ध पूजा पाठामध्ये ती 13वी गाथा येते की त्याचा 6 दशनं संपदाय तयस्सो धम्मा जहिता भवंती सक्काय दिठी विचिकिच्छीच शीलबत्त वापी यदति किंची चतुःपाहीच विपमत्तो छ चाबिबा ठाणे न छ चाबिटा नानिनी अभो अभोबकांतो इदम पिसंगे रतनं पनितं एतेन सच्चेन स्वत्तु होतो. सम्यक दृष्टी प्राप्त झाल्यावर तो चार्य आर्य सत्याची भावना करणारा देहात्मदृष्टी, कुशंका व व्रत वैकल्ये, उपासना यासारख्या गोष्टीवर असलेला विश्वास सोडून देतो. 4 दुर्गतीपासून मुक्त होतो. 6 वाईट गोष्टी त्याच्या हातून घडणे असंभवनीय होते. संघाच्या ठायी वसणारे हे उत्तम रत्न आहे. या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण हो. बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचं जे वैशिष्ट्य सांगितलं की कसोटी लावल्याशिवाय बाबासाहेब बुद्धाचं कोणतंही तत्व सिद्धांत स्वीकारत नाही. इथं संघाचं स्मरण करत असताना ज्या त्रिरत्न वंदनेमध्ये संघाचे 9 गुण दिलेले आहेत, त्या 9 गुणाच्या अनुषंगाने संघ आणि संघटना यातील फरक पण आम्हाला ही गाथा समजून घेताना करता आला पाहिजे. संघटनेची उद्दिष्ट असतातच, परंतु बऱ्याच वेळेला व्यक्तीचं व्यक्तिमत्व हरवून जातं. स्वतःच्या विकासाला त्याला अडसर निर्माण होतात. पण संघामध्ये एक विशेषपण असतं की व्यक्तीचं व्यक्ती स्वातंत्र्य, त्याची समता, त्याची बंधुता जपत संघाचे उद्दिष्टही जपले जातात, त्याची एकात्मताही जपली जाते. या एकात्मतेच्या दृष्टीने जे बुद्धाच्या धम्माच्या केंद्रीय सिद्धांतातली बाब आहे, म्हणजे ज्याला बाबासाहेबांनी केंद्रीय सिद्धांत म्हटलं की जो निब्बाणाचा सिद्धांत आहे, ज्या निब्बाणाच्या सिद्धांतामध्ये निब्बाण प्राप्ती ही जिवंतपणेच होते. निब्बाणाचा अर्थ बाबासाहेबांनी इतका सुंदर समजून दिला की बाबासाहेब बुद्ध आणि त्यांच्या धम्मात म्हणतात निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन. जर निर्दोष जीवन याचा अर्थ असा असेल निब्बाणाचा, तर जीवन हे जिवंतपणे असतं, हेच यही पशिको असतं, हेच संधिठिको असतं. हे धम्माचे गुण या जिवंतपणेच उपभोगण्याचे असतात, तेच दुःख मुक्तीचे असतात, तेच सुखप्राप्तीचे असतात.
आणि हे निर्दोष जीवन प्राप्त होण्यासाठी पारंपरिक 4 स्टेप सांगितल्यात. त्याचे पुन्हा 10 विभाग केलेले आहेत. 4 स्टेप्स मध्ये मागच्या वेळेला आपण पाहिलं की श्रोतापन्न अवस्था, सकृतगामी अवस्था, अनागामी अवस्था आणि अरहंत अवस्था म्हणजेच निब्बाणाची अवस्था, म्हणजे बुद्धत्वाची अवस्था. बुद्धत्वाची अवस्था, निब्बाणाची अवस्था, अरहंताची अवस्था याचे गुण सगळे सारखेच आहेत. फक्त बुद्धत्व म्हणजे त्यांनी स्वतः शोधलेला मार्ग आणि अरहंत अवस्था, निब्बाण अवस्था म्हणजे दुसऱ्याने दिलेला मार्ग म्हणजे धम्म, त्या मार्गाने जाऊन त्या अवस्थेपर्यंत पोहोचणं म्हणजे निब्बाण अवस्था आहे. त्यातली श्रोतापन्न अवस्था म्हणजे जे मनुष्याच्या संदर्भामध्ये असलेले बंधन, की ज्याला संखारा म्हटलेला आहे, ज्याला संस्कार म्हटलेला आहे, ज्याला महामंगल सूक्तामध्ये सांगितल्याप्रमाणे की फुटस लोक धम्मेही चित्तंग यस कंपती, म्हणजे 8 लोक स्वभाव जे आहेत, समाजात उतरल्यानंतर आलेले जे स्वभाव आहेत, त्या स्वभावाच्या अनुषंगाने जो विचलित होत नाही, त्यातील पहिली आहे ती श्रोतापन्न अवस्था. स्रोत म्हणजे प्रवाह आणि अपन्न म्हणजे प्रवाहामध्ये झोकून देणं, प्रवाहात सामील होणं, म्हणजेच बुद्धत्वाच्या वाटचालीत उतरणं, म्हणजे धम्माच्या मार्गावर आरूढ होणं, म्हणजेच या मार्गावर चालणाऱ्या सगळ्या समूहासोबत चालणं, म्हणजे संघात चालणं, ही अवस्था होय. की आता त्याच्यावर किती संकट येवो, त्याला कोणीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करो, त्याला कोणीही गोंधळाची अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करो, तो आता या धम्म मार्गातून कदापिही, म्हणजे धम्माच्या प्रवाहातून कदापिही बाहेर पडत नाही. ती म्हणजे श्रोतापन्न अवस्था. आणि या अवस्थेत 3 बंधनं सांगितलेत. ही 3 बंधनं तुटणं म्हणजे श्रोतापन्न अवस्थेमध्ये जाणं. बुद्धिस्ट सेमिनरीचं उद्दिष्ट आहे की आमचा धम्म प्रचारक हा कमीत कमी श्रोतापन्न असला पाहिजे, म्हणजे त्याला बुद्ध, धम्म आणि संघाच्या संदर्भात 100% स्पष्टता असली पाहिजे. त्याची खात्री पटली पाहिजे की नाही, माझं जीवनाचं कल्याण, समाजाच्या हिताचं एवढंच नव्हे तर सर्व मनुष्य मात्राचं कल्याण बुद्धाच्या वाटचालीवर आहे, धम्माच्या मार्गावर आहे आणि त्यांच्या सोबत असलेल्या संघावर आहे. त्यातली 3 बंधनातलं पहिलं बंधन सक्काय दिठी, यावर आपण मागच्या वेळेला प्रकाश टाकला होता. सक्काय दिठी वेगळे वेगळे जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अर्थ सांगतात. पारंपरिक मंडळींनी जो मराठीत आणि हिंदीत अर्थ केलाय, तो सत्काय दृष्टी असाच केलाय, कायिक दृष्टी असाच केला. मात्र बाबासाहेबांनी सक्काय दृष्टीचा अर्थ सांगितला की
देहात्म दृष्टीचं बंधन. हे तिन्ही बंधन आहे. त्यातलं पहिलं बंधन आहे देहात्म दृष्टी. देह म्हणजे शरीर आणि आत्म म्हणजे आत्मा. की देहामध्ये आत्मा आहे, यावरची ज्या दृष्टी असते की जी मिथ्या दृष्टी आहे, जी गोंधळणारी दृष्टी आहे, आणि ती गोंधळणारी दृष्टी जोपर्यंत दूर होत नाही, म्हणजेच हा गोंधळ जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत आम्ही कसल्याही परिस्थितीत श्रोतापन्न अवस्थेत उतरत नाही. शरीरामध्ये, देहामध्ये अनित्य असं म्हणजे नित्य असं काहीही नाही. हे सगळं अनित्य आहे. बुद्धाची त्यावेळेला फिलॉसॉफी पाहिली तर ही अनित्यता किती आहे की एका सेकंदामध्ये एकावर 12 शून्य एवढी मोठी संख्या मोजली, जितक्या वेळा आमचे अणूचे भाग, रेणूचे भाग मरतात आणि पुन्हा तयार होतात, इतकी प्रचंड अनित्यता आहे. आणि आता जे अणूचं विभाजन केलं जातं त्यातून किती मोठी शक्ती प्राप्त होती, हेच सिद्धांताचा हा पाया आहे की देहामध्ये आत्मा आहे आणि तोच करतो. मागच्या वेळेला आपण थोडासा गीतेचा संदर्भ घेतला होता. थोडस रेकॉर्डिंग राहिल्यामुळं तो संदर्भ या वेळेला मी पुन्हा देतो की गीतेमध्ये अर्जुन विषाद योग सांगितलेला आहे आणि द बुद्ध अँड हिज धम्मामध्ये भगवान विषाद योग सांगितलेला आहे. अर्जुन विषाद योगामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की तुला युद्ध करावंच लागेल. अर्जुन म्हणतो की माझ्या समोर माझ्याच रक्ताची माणसं आहेत, माझ्याच नात्यातले भाऊ आहेत, चुलते आहेत, मामे आहेत, आत्या आहेत, सगळं पारिवारिक जन आहे आणि मी त्यांची हत्या कशी करू. तर श्रीकृष्ण हा देहात्म दृष्टिकोन गीतेमध्ये संपूर्ण सांगतात. गोयंका गुरुजी तर म्हणतात की पंचशील भ्रमित करण्यासाठी, संपवण्यासाठीच गीता सांगितली. आणि इकडं भगवान विषाद योगामध्ये की भगवंताला स्वतःला वाटतं की मी समाजात जाऊ का नको. सगळीकडे हिंसेचं समर्थन केलं जातंय, सगळीकडं असत्याचं समर्थन केलं जातंय, सगळीकडं व्यभिचाराचं समर्थन केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मादक द्रव्याचं सेवनाचं समर्थन केलं जातं आणि ही सगळी गोष्ट तर देहात्म दृष्टीचं बंधन तुटल्याशिवाय तर उकलच होऊ शकत नाही. इकडं श्रीकृष्ण म्हणतो की देहामध्ये आत्मा आहे, तो जळत नाही, भिजत नाही, त्याचे तुकडे होत नाहीत, त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. मनुष्य मेला म्हणजे त्याचं शरीर कपड्यासारखं आहे, जसे कपडे बदलावेत तसा आत्मा कपडा बदलतो. आणि इकडं बुद्ध प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत स्पष्ट करतात की देह आणि आत्मा, देहामध्ये आत्मा या गोष्टी मिथ्या आहेत. देह वेगळा आहे आणि
मन वेगळं आहे, ज्याला नाम आणि रूप असा बुद्धाने वैज्ञानिक सिद्धांत मांडलेला आहे. नाम म्हणजे मन आहे आणि रूप म्हणजे शरीर आहे. जोपर्यंत नाम रूप एकत्रित येत नाही तोपर्यंत तुम्हाला विचार करता येत नाही, तुमची सम्यक दृष्टी फुलत नाही, तुमचा योग्य दृष्टिकोन स्पष्ट होत नाही. ही देहात्म दृष्टीचं बंधन या रतन सूक्तामध्ये सांगितलेलं आहे. खर तर मी ठरवलं होतं की या वेळेला आपण विचिकित्सेकडे जाऊया, पण देहात्म दृष्टीचं स्पष्टीकरण अधिक व्हावं. नामरूपाचं स्पष्टीकरण ज्या वेळेला आपण प्रतीच्य समुत्पादाचा सिद्धांत पाहू त्या वेळेला पाहूया, कारण पारंपरिक प्रतीच्य समुत्पाद सिद्धांत जो आहे तो या देहात्म दृष्टीनेच बरबटलेला आहे. मला दुसरा शब्द सापडून नाही राहिला, म्हणून बरबटलेला आहे असं मी स्पष्टपणे म्हणतो की देहात्म दृष्टी तुटल्याशिवाय प्रतीच्य समुत्पाद समजूच शकत नाही. मग त्याच्यामधल्या ज्या 12 शृंखला आहेत त्या ज्या सम्यक आणि मिथ्या आहे, ज्याला आम्ही अविद्या पच्चया संखारा संखार पच्चया विज्ञानं विज्ञान पच्चया नाम रूपं या पद्धतीने पुढे नेतो. ही अविद्या म्हणजेच हा या 3 बंधनाचा भाग आहे. देहात्म दृष्टीचा, शंका कुशंकाचा, ज्याला बाबासाहेबांनी संशय म्हटलं, आणि तिसरा की रत वैकल्यात म्हणजेच कर्मकांडात गुंतण्याचा या बंधनातून सुटणं हा या रतन सूत्राचा गाभा आहे. ही गाथेचा उकल झाला की आम्हाला रतन सुत्त उकलतं. रतन सुत्त उकललं की आम्हाला बुद्ध धम्म संघाचं सत्यत्व समजतं की जे आमच्या आधुनिक बुद्धाने अनायलेशन ऑफ कास्टच्या पहिल्या पानावर टाकलं, बुद्धाची गाथा देत की सत्याला सत्य जाणा आणि असत्याला असत्य जाणा. हे सत्य काय आहे हे या गाथेशिवाय लक्षात येत नाही. आम्ही ढोबळ अर्थाने सत्याची व्याख्या करतो. ढोबळ अर्थाने जे पंच ज्ञान इंद्रिय आहेत त्या पंच ज्ञान इंद्रियाचाच संदर्भ घेत आम्ही सत्याचा अर्थ लावतो. परंतु पंचज्ञान इंद्रियासोबत 6वं मन जोपर्यंत आम्ही त्याला जोडत नाही, जोपर्यंत नाम त्याला जोडत नाही तोपर्यंत आम्हाला सत्याची उकल होत नाही. आम्ही सापेक्ष सत्यच अभ्यासतो. आम्हाला कायिक वाचिक आणि हे खरं तर कायिक आणि वाचिक दृष्टीनेच दिसणार सत्यावर आम्ही भर देतो. मानसिक दृष्ट्या असलेलं सत्य आम्हाला उकलत नाही. ही यातील खरी दृष्टी, खरं बंधन आम्हाला आकलन झालं पाहिजे. हे आकलन झालं तर खऱ्या अर्थाने आमच्या बुद्धिस्ट सेमिनरीचा पहिला जो टप्पा आहे की आम्ही त्याला नाव दिलंय श्रद्धावंत. बुद्धिस्ट सेमिनरीने त्याला नाव दिलं श्रद्धावंत. या श्रद्धा शब्दाची उकल इथेच होते आणि श्रद्धेला जर प्रज्ञेची जोड नसेल, ही प्रज्ञा म्हणजे काय यावर पण आम्हाला झोत एकदा प्रकाश झोत टाकावा लागेल. त्यावर आपण पुढं टाकूया
आणि या ठिकाणी आपल्या नियमाप्रमाणे, आपल्या वैचारिक आकलनाप्रमाणे आमची संशय निवृत्ती व्हावी या दृष्टीने उर्वरित वेळ मी आपणासाठी ठेवतो आणि हा काचेचा एक महत्वाच्या संकल्पनेवरचा भाग आपल्याला आकलन होण्यासाठी आपण वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ व्हावं, प्रबुद्धतावाकडे जावं, आपल्या या वेळेचा सदुपयोग व्हावा, आपलं जीवन साफल्य व्हावं, या अर्थाने आपल्या बुद्धत्वाच्या बीजाला वंदन करून थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद सर. आपण अगदी या विषयाच्या अनुषंगाने सगळ्यांना समजेल, सगळ्यांना या विषयाकडे घेऊन जाता येईल आणि लोक या विषयाच्या अनुषंगाने बदलतील. या अनुषंगाने आपण आपल्या या बुद्धिस्ट सेमिनरीचा जो महत्वाचा जो उद्देश आहे तो म्हणजे श्रद्धावंत प्रचारक निर्माण होणे, या विषयापर्यंत आणून सोडलेला आहात. आता आपला जो वेळ आहे तो संशय निवृत्तीचा. या अनुषंगाने कोणाला काही शंका असतील तर कृपया आपण त्या शंकांची निवृत्ती करून घ्यावी ही विनंती. आपल्याकडे फक्त 2 मिनिटाचा वेळ आहे. हॅलो सर. येस येस, बोला बोला. सर आवाज येतो? हो बोला, पटकन बोला. सर आपल्या गेलं जो चाचणी होती ना याची, त्याच्यामध्ये एक प्रश्न होता चुकीचा की रतन सुत्तामध्ये अरहंत होण्याचा मार्ग सांगितलेला आहे, असा चुकीचा प्रश्न होता सर. अरहंत होण्याचा मार्ग नाही सांगितलेला रतन सुत्तामध्ये. रतन सुत्तामध्ये फक्त 4 पुद्गलांचे ना क्वालिटी सांगितलेल्या आहे, त्याला रत्न बोललेलं आहे, त्या क्वालिटीला. हा मोठा चर्चेचा विषय होईल. आपण यावर फोनवर बोलू आपण, किंवा एखादं स्वतंत्र सत्र किंवा एवढ्या एकाच प्रश्नावर आपण चर्चा करूया. ठीक आहे सर. तुम्ही कितव्या क्रमांकाच्या प्रश्नावर बोलले? प्रश्न असा मी होता पुन्हा की रतन सुत्तामध्ये अरहंत होण्याचा मार्ग सांगितलेला आहे आणि त्याचं उत्तर त्यांनी बरोबर असं त्यांनी दिलेलं आहे, पण ते चुकीचं आहे. आपण बोलूया, पण अरहंत होण्याचा मार्ग म्हणजे मी आता बोललो ते श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत या 4 पायऱ्यांचा आणि त्यातील श्रोतापन्न अवस्थेतल्या पहिल्या 3 बंधनाचा उल्लेख या 13व्या गाथेत आणि पारंपरिक दृष्ट्या असल्या 10व्या गाथेत आहे. आणि जी क्वालिटी म्हटले त्या क्वालिटीचा भाग अन्य गाथेमध्ये येतो. मार्गावर नेणारी हीच एक महत्वाची गाथा आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपल्याकडे शेवटचा 1 मिनिट आहे. तर शरणताई घ्या आणि आपल्या ग्रुपवर विचारा प्रश्न. काही प्रश्न असतील तर कृपया ग्रुपवर आपण आपलं मत व्यक्त करू शकता किंवा आपली शंका देखील तिथे विचारू शकता, काही हरकत नाहीये. तर मी दयानंदजी गोडके यांना विनंती करतो, कृपया आपण शेवटची शरणते गाथा घ्यावी ही विनंती. आयुष्यमान दयानंदजी गोडके साहेब. दयानंदजी गोडके नसतील तर कृपया आपण अंकुजी चव्हाण सर. हो आहेत ना? हा गोडके सर घ्या शरणते. हो हो, सर्वांनी हात जोडायचे. नथी में शरणं बुद्धो में शरणं वरं एतेन सच्च वज्रेन हो तुम्हें जय मंगलं.
नत्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेन होतु मे जयमङ्गलं नत्ति मे शरणं अय्यं